नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त देशभरात भाजपकडून विकास कामांचा लेखाजोखा मांडला जातोय। राज्यभरात पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली जात असताना पालघरमध्ये मात्र ही पत्रकार परिषद वेगळ्याच कारणाने चर्चेत आली। रामाचा वनवास 14 वर्षांचा आणि भाजपचा विकास प्रवास 12 वर्षांचा। पण या 12 वर्षात खऱ्या अर्थाने विकास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला का? सबका साथ सबका विकास प्रत्यक्षात दिसतोय का, असे सवाल पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आले। जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, खासदार हेमंत सवरा, जिल्हाध्यक्ष भरतसिंह राजपूत, प्रकाश निकम, पुंडलिक भानुशाली, संजय पाटील आणि बाबजी काठोळे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत विकासाच्या दाव्यांपेक्षा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवरच अधिक चर्चा रंगली। जल जीवन मिशनची रखडलेली कामे, ग्रामीण भागातील खड्डेमय रस्ते, आरोग्य सुविधांचा अभाव, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील कथित अनियमितता, फुगवलेली अंदाजपत्रके, टक्केवारीचा आरोप आणि पालघर जव्हार त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गाच्या रखडलेल्या कामांवर पत्रकारांनी थेट प्रश्नांचा भडीमार केला। वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न अद्याप का सुटले नाही, असा सवाल उपस्थित करत काही पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली। या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे मिळालेली नसल्याची चर्चा पत्रकार परिषदेत रंगली। दरम्यान वाढवण बंदर, रिलायन्स प्रकल्प, मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन आणि रेल्वे कॉरिडॉर सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि स्थानिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल, असा दावा पालकमंत्री गणेश नाईक यांनी केला। मात्र एका बाजूला कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प आणि विकासाच्या घोषणा, तर दुसऱ्या बाजूला पाणी, रस्ते, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करणारा पालघर जिल्हा या वास्तवामुळे विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यामुळे आता पालघरकरांचा एकच प्रश्न आहे, विकासाच्या घोषणा खूप झाल्या, पण प्रत्यक्षात जिल्ह्याचे प्रश्न कधी सुटणार?